इलेक्शन होऊन 7 वर्ष होत आले. बर 7 वर्ष होत आले. आमच्या भागात 3 नगरसेवक आहेत. त्यातलं कुणाला देखील माहित नाही की बाबा 3 नगरसेवक कोण आहेत. मग आमचं मत तिथं वाया गेलं. जेणेकरून लोकांना पण कळलं पाहिजे ना आपण कुणासाठी करतोय काय करतोय. मला एवढा विश्वास आहे की तू कुणाला पण माहित नाही 3 नगरसेवक कोण आहेत. त्यामुळे मी पैज लावलोय. अ, विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि त्याचप्रमाणे सोलापूर शहरामध्ये देखील सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू आहे. आणि मी सध्याला वार्ड क्रमांक 25 मध्ये इथल्या नागरिकांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी वार्ड क्रमांक 25 मध्ये पोहोचलोय. सुरुवातीलाच या ठिकाणी मी ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस हे माझे बंधू यांनी या ठिकाणच्या सर्व महिलांना किंवा इथल्या नागरिकांना एक पैज लावलेली आहे. आणि ती पैज अशी आहे की वार्ड क्रमांक 25च्या 3 नगरसेवकाची नावं इथल्या एका जरी महिलेने सांगितलं तर प्रत्येक नगरसेवकाच्या म्हणजे एक नगरसेवकाचं नाव सांगितलं तर 500 रुपये आणि 3 नगरसेवकाचे नाव सांगितले तर 1,500 रुपये अशी पैज या ठिकाणी या बांधवांनी लावलेली आहे. काय नेमकं पैशाचं कारण काय होतं? तर पैशाचं कारण म्हणजे काय, आता इलेक्शन होऊन 7 वर्ष होत आले. बर 7 वर्ष होत आले. आमच्या भागात 3 नगरसेवक आहेत. त्यातलं कुणाला देखील माहित नाही की बाबा 3 नगरसेवक कोण आहेत. मग आमचं मत तिथं वाया गेलं. जेणेकरून लोकांना पण कळलं पाहिजे ना आपण कुणासाठी करतोय काय करतोय. मला एवढा विश्वास आहे की तू कुणाला पण माहित नाही 3 नगरसेवक कोण आहेत. त्यामुळे मी पैज लावलोय. गेल्या पंचवार्षिकला जे निवडून आलेले नगरसेवक आहेत हा. त्यांचं नावच इथल्या महिलांना कोणा किंवा इथल्या नागरिकांना माहिती नाही. कुणालाच माहित नाही. नागरिकांना सोडा मला देखील माहित नाहीये. किती नगरसेवक आहेत? 3 जण आहेत. 3 जण. हा. जर समजा नगरसेवकाचं नावच माहिती नसेल तर मग इथल्या नगराचा किंवा इथल्या वार्डाचा विकास काय झालाय म्हणायचं? विकास तर काहीच झाला नाही. एका नगरसेवकाने केलाय नाही म्हणायचं नाही. आपल्या गल्लीचा विकास झालाय तर आपण नाही म्हणायचं नाही. झालाय पण 2 नगरसेवक कोण आहेत अजून पण कुणाला माहित नाही. कुठल्या पक्षाचे सांगता येईल का जरा? आहेत भाजप पक्षाचे, नाही म्हणायचं नाही. आपले काम केलेत भाजप पक्षाचे आहेत. मनीषा उच्च मंडळ म्हणणार आहेत. तिने आपल्या इथं स्मार्ट सिटीतनं म्हणा किंवा कुठल्या पण निधीतनं म्हणा आपल्याकडे थोडंफार रोडचं काम केलेत आणि आपल्याकडे लाईटचे पोल एकही नव्हते. थोडे पोलचे काम केलेत आणि नळाचे काम केलेत. बस अजून आता त्याशिवाय तुम्ही व्यतिरिक्त म्हणताय, दुसरंच काही काम नाही. आता तुम्ही म्हणताय की काही नागरिकाला किंवा इथल्या महिलेला नगरसेवकाचं नावच माहिती नाही. माहित नाही. मग जर समजा इथलं नगरसेवकाचं नाव माहिती नाही तर इथला जो विकास करते इथलं मग कुणीतरी असं एखादा पुढाकार घेऊन करणारी व्यक्ती आहे का की जेणेकरून बाबा इथल्या वार्डांचा विकास असेल, तुमच्या अडीअडचणीमध्ये असेल किंवा तुमच्या सुखदुःखामध्ये धावणारा कोणता व्यक्ती असा आहे का की ज्याने तुमच्या सुखदुःखामध्ये वेळोवेळी मदत करतोय? आमच्या इथे तर सध्याला बघा कोणीच वेळेला मदत करायला आले नाहीत, काहीच नाही. बरं. तसल्या लॉकडाऊन मध्ये कोरोना जेव्हा झालं आमच्या एकाही नागरिकाला कोणी येऊन भेटलं नाही किंवा त्यांचा हालचाल काय ते विचारले देखील नाही. त्यावेळेस मुल्ला साहेबांनी आम्हाला मदत केलं आणि त्यानंतर आमच्याकडे प्रभागामध्ये दगडफेक होत होते. हे जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर एमआयडीसी पोलीस चौकी तुम्ही चौकशी करू शकता. त्यावेळेस पण आपल्याकडे बाईट दिलं होतं, न्यूज होते, तिथं पण तुम्ही चौकशी करा. कोण आहेत मुल्ला साहेब? कोण आहे? मुल्ला साहेब हे फक्त नागरिक आहे. सध्याला इलेक्शनला तिने काय थांबायचं विचार नव्हतं. आम्हीच म्हणलं साहेब तुमचं काम चांगलं आहे, तुम्ही थांबा. त्यांना आम्ही तयार केलेला माणूस आहे ते. बरोबर. पण ते माणूस असं आहे नगरसेवक नसून पण चालू नगरसेवक नाही, काहीच नाही. तो फक्त अजून उभारण्यासाठी तयार आहे. स्वतः खिशातल्या पैसे घालून काम करतो. कुठलेही काम असो. 3 नगरसेवक आहेत, त्या 3 नगरसेवकाचं काम मुल्ला साहेब करतात. मुल्ला साहेब एकटा करतात. तिघांचं काम एकटाच मुल्ला साहेब करते. दुसरं मला असं विचारायचं होतं, तुम्ही 3 नगरसेवकांना मतदान दिलं, तुम्ही त्यांना निवडून दिले, तुमचं मत कुठतरी वाया गेलं असं वाटतं? वाया गेलं. त्यावेळेस आमचं वोटिंग कार्ड नव्हतं. आम्ही त्यावेळेस वोट केलं नाही. आमचे जे मोठे आई बहीण बाप वडील जे केलेत तेव्हा त्यांना कळलं नाही. त्यांचं मत ते पूर्ण वाया गेलंय. एवढा मला 100% गॅरंटी आहे. तुमचं मत त्यावेळेस वाया गेलं, पण यावर्षी मत वाया जाऊ नये यावेळेस तुम्ही इथल्या नागरिकांना काय संदेश द्याल? यावेळेस एकच सांगेल, यावेळेस आपलं मत वाया जाऊ नये म्हणलं तर मुल्ला साहेब एकच. म्हणजे तुमच्या मनामध्ये ठाम निश्चय केलाय की तुम्ही मुल्ला साहेब. साहेबांना. हो. जर समजा मुल्ला साहेब उभारलेच नाहीत तर त्यांना तुम्ही काय रिक्वेस्ट वगैरे केली का? मुल्ला साहेब म्हणत होते मला उभारायचं नाही, मला त्यात इंटरेस्ट नाही म्हणत होते. आम्ही काय म्हणलं साहेब तुम्ही आजपर्यंत समजा समाजसेवा करत आहात, असं पण तसं पण तुमचा पैसा तुम्ही कराल, तुम्हाला इलेक्शनला पैसा घालू दे, आम्ही असं काय म्हणत नाही. तुमचं काम चांगलं आहे, तुमचं काम बघून आम्ही देतोय. तुम्ही नगरसेवक नसताना एवढं काम केलात, जर उद्या नगरसेवक झाला तर केवढं काम करचाल, आमच्या गल्लीचा विकास करचाल,
ह्या उद्देशाने मी नगर मुलासाहेबांची पाठिंबा आता लागलो. शेवटचा एक तुम्हाला प्रश्न विचारतो. आता इलेक्शनचं वातावरण आहे, पूर्ण रणधुमाळी चालू आहे हं. आणि काही दिवसामध्ये हौशे नवशे गवशे आणि तसंच वेगवेगळ्या पक्षाचे मातब्बर, जेणेकरून की साम दाम दंडभेद पैशाला सर्व गडगंज असलेले उमेदवार इथे येतील. मग तुम्ही कसं बघताय? त्या पैशाकडे तुम्ही मत विकणार आहात का सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांना तुम्ही मत देणार आहात? बघा, पैशाकडे जर आपण मत जर दिलं, आपण मत त्यांना विकल्यासारखं होत आहे. बरं. आपण त्यांना काहीच बोलू शकत नाही. आता समजा मी तुमचं मत विकत घेतलं, मी तुम्हाला बोलायला गेलो, साहेब माझं काम वाढलं, तिने काय म्हणणार, मी तुझं मत विकत घेतलंय, बोलायचं काय संबंध येत नाही. मुलासाहेब एक माणूस असा आहे, तिचं घर काही लांब नाही, तर जवळच राहत आहे. आपलं काय काम जर अडलं किंवा कुठल्या पण होते, आम्ही एक रात्री 1ला 2ला फोन केला तर मुलासाहेब आमच्यासाठी धावून आलेत. तर कुणाला वोट न घालता, पैसा न बघता मुलासाहेबाचं काम बघावं आणि त्याचा शब्द बघावं. मुलासाहेबांचं नसेल तर माझं, चांगदेव भाऊ किंवा आमच्या वडिलांचं, यांच्या तिघांच्या गोष्टीवर तर मुलासाहेबांना वोट घालावं, एवढीच आमची इच्छा आहे. बघा, तुमचा विश्वास आहे का मुलांसाहेब? 100%. तर वार्ड क्रमांक 25 मधले हे ग्रामस्थ होते. हे जे नागरिक आहेत त्यांचा पूर्णपणे ठाम विश्वास आहे की या वार्डाचा विकास कोण करू शकल तर फक्त मुल्लासाहेब करू शकतील. या ठिकाणी सर्व महिला उपस्थित आहेत. काही महिलांच्या आपण व्यथा जाणून घेणार आहोत. आई, तुमचं नाव काय आहे? बेबी. हा? बेबी. बेबी. हा. आज सोलापूर शहरामध्ये जर सगळीकडे सर्वत्र पाहिलं तर घरातून एकदम म्हणजे बाहेर निघाल्याच्या नंतर सिमेंटच्या रोडवरती पाय पडतो विद्यार्थ्यांचा. आज तुमचे विद्यार्थी शाळेत जात आहेत. शाळेत जात असताना तुम्हाला मेकअप करायची गरज लागत नाही विद्यार्थ्याला, ऑटोमॅटिक रस्त्याचं पावडर तुमच्या मुलाला लागते. कसं वाटतंय? ते चांगलं वाटत नाही आम्हाला. मग हे रोडचं जे काम रोड, आहे हा ते काम झालं पाहिजे का? हा, मग झालं पाहिजे म्हणून तरी आम्ही एक कोशिश करायला लागलो ना. मग तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही किती वर्षापासून इथं राहताय? ते येऊन 15 वर्ष झालं. तुमचं नाव सांगा. नाव? शिवम्मा सिद्धराम मंजेली. 15 वर्षापासून तुम्ही इथं राहताय. 15 वर्षापासून इथं तुम्ही राहताय. तुमच्या गल्लीतला जो विकास झालाय तो कोण केला नेमका? कोण बी केलं नाही आतापर्यंत तर. मग तुमच्या लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल किंवा इतर काय समजा आडी अडचणी असतील त्या कोण सोडवतोय नेमकं? आता तर सध्याला तर मुला सर आहेत सर. आतापर्यंत कोण आले नाही ते, कोण केले नाही ती. असंच आले ती, वोट मागितले ती, आम्ही ते करता हे करता म्हणून सांगून आम्हाला हे करून गेलेत. परत कोण आलेच नाही. निवडून गेले तर तिकडेच गेलेत, परत आले नाहीत. कोण आहेत नगरसेवक? नाव माहितीये का त्यांचं? नाव बी माहित नाही, पत्ता बी माहित नाही त्यांचं. म्हणजे गेल्या 5 वर्षापूर्वी आले होते, त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच नाही त्यांना? पाहिलेच नाही सर. आता जे मुल्लासाहेब आहेत, तुम्ही म्हणताय समाजसेवक आहेत, ते करतायत छोटे मोठे कामं, ते जर या इलेक्शनला थांबले निवडणुकीला तर तुम्ही त्यांना निवडून देणार आहात का? हो सर, निवडून कामं केलं तर निवडून देता सर. म्हणजे आम्हाला मुल्लासाहेबांनी जर कामं केली तर त्यांना देखील निवडून देणार आहात. निवडून. बरोबर आहे. हो, बरोबर आहे. मग हाच प्रश्न तुम्ही गेल्या वर्षीच्या जे काही नगरसेवक होते त्यांना विचारायला पाहिजे होता तुम्ही, किंवा आम्ही तुम्हाला निवडून दिले, तुम्ही आमचे काम का केले नाहीत विचारायला पाहिजे होतं. का विचारला नाही? ताई, तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही किती वर्षापासून इथे राहताय? आम्ही नाही म्हणलं तर आता 16 वर्ष झाले इथं राहायला लागलो. तुमचं नाव? संगीता सिद्धराम तल्लारे. बरं. म्हणजे तुम्ही किती वर्षापासून राहता इथं? आता नाही म्हणलं तर 15 वर्ष झाले. 15 वर्ष. हा, 15 वर्ष झाले. आता यांनी मुलं साहेब आम्हाला ओळखी होऊन आता 6 वर्ष व्हायला लागले. बरं. काय तिने इथं आम्ही त्यांना बघितलं आणि कोणाला नगरसेवकाला आम्ही बघितलं नाही. इथं कोणाला बघितलं ना. तिने आमचं काम काय तर पडले तर अडचणी तिने काम केलं तर येऊन डेअरीचा, लाईटाचा, असा सगळ्या गोष्टीने तर काय तर बोलले तर तिने येऊन केलेत आम्हाला. याच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांना आम्ही बघितलंच नाही. तुम्ही पाहिलंच नाही त्यांना? पाहिलंच नाही आम्ही. मुला साहेबला आम्ही पाहिलं. आता बऱ्याच जणांनी तर असं सांगितलं की ही जी वस्ती आहे या वस्तीमध्ये खूप मोठं जंगल होतं. जंगलच होते सगळं झाडा, काय सगळं कचरा होते, लई कचरा होते. मग त्या नगरसेवकांनी काय कामं केली नाहीत का? काही केलं नाही. तिने आलेच नाही. इकडे आले तर सगळं जंगल सारखंच होते. कोणी येतच नव्हते. साप येत होते सगळे आले तर. मग रात्री इथं लाईट नव्हते पहिला. आता खंबे पण नव्हते इथे इकडं आजपासून. आता खंबे पण पडले तिकडं, सगळं पडलेत. आता तर आम्हाला तर आणखीन काय काय सुधारणा करावं असं वाटतं तुम्हाला? आता बायांना इकडं जरा नोकरीचा कामाचा जरा अडचण आहे. कचऱ्याचं तर कुठं तर काम घंटीवरचं ते तर काम तर जरा भेटला ना, सोयी झालं तर
तेवढे हे होते आम्हाला, अजून काही नाही. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.